सर्वांना नमस्कार. संपूर्ण कॅथलिक विश्व 40 दिवसाच्या प्रायश्चित्त काळानंतर गुड फ्रायडेचा सोहळा साजरा करत असतात. ह्या 40 दिवसाच्या काळामध्ये लोक प्रार्थना, उपवास आणि दानधर्म या 3 विशेष कार्याद्वारे आपलं प्रायश्चित्त करून आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करत असतात. हा काळ शुद्धीकरणाचा काळ, ज्यामुळं येशूचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान ह्या रहस्यामध्ये प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती सहभागी होण्यासाठी अतिशय आनंदानं, प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं सहभाग घेत असते. प्रायश्चित्त काळाच्या सुरुवातीलाच पोप फ्रान्सिस ह्यांनी दिलेल्या संदेशामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ज्याप्रमाणे इजिप्तच्या दास्यातून इस्रायली लोकांना परमेश्वरानं मुक्तीचा मार्ग दाखवला, त्याचप्रमाणे आपणापैकी प्रत्येकाला परमेश्वर ह्या प्रायश्चित्त काळामध्ये मुक्तीच्या मार्गाकडे नेत असतो. पापांच्या दास्यामधून तो आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवत असतो. आणि हेच या प्रायश्चित्त काळामध्ये ख्रिस्ती लोक साजरा करत असतात. आज जेव्हा आपण गुड फ्रायडे साजरा करतो, हा उत्तम शुक्रवार, ज्या दिवशी येशू क्रुसावर मरण पावला, आणि तरी देखील ह्या दिवसाला गुड फ्रायडे म्हणतात, उत्तम शुक्रवार. कारण येशूच्या मरणामधूनच माणसाला त्याच्या पापांपासून मुक्तीचा मार्ग त्याने मिळवून दिला. माणसासाठी स्वर्गाचं दार त्याने उघडलं. जो प्रभू येशू ख्रिस्त पापविरहित होता, त्यानं आपल्या चांगुलपणानं, सत्कर्मानं, आपल्या चांगल्या जीवनाद्वारे माणसाला पापापासून मुक्त केलं आणि माणसाचं परिवर्तन एका नव्या जीवनामध्ये घडवण्यास त्यानं आपल्या पुनरुत्थानाद्वारे आपणा सर्वांना आशेचा मार्ग दाखवला. ह्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी दिलेल्या संदेशामध्ये त्यांनी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये 3 महत्त्वाचे परिवर्तन घडून येणं आवश्यक आहे, हा संदेश जगाला दिला. पहिलं परिवर्तन की आपण ह्या जगाचे प्रवासी आहोत, आणि हा प्रवास करत असताना आपल्यामध्ये आपण आत्मपरीक्षण करून आपलं परिवर्तन घडवायला हवं. दुसरा मुद्दा की हा प्रवास आपण एकत्र करायला हवा. माणूस म्हणून माणुसकीच्या भावनेनं तो जेव्हा प्रवास आपण एकत्र करतो, तेव्हा आपल्यामध्ये दुसरं परिवर्तन घडून येत असतं, आणि ते म्हणजे ते परिवर्तन डीप पार्टिसिपेशन, आपली सहभागिता, आणि आपणा सर्वांना एक महासभा म्हणून एकत्रित होऊन परमेश्वराचा मार्ग चालायचा आहे. तिसरं परिवर्तन आहे की आशेचं
एकत्र प्रवास, जेव्हा आपण आशा आपल्या जीवनामध्ये ठेवून आपण एकत्रितपणे प्रवास करू, तेव्हा आपण ज्या तीर्थक्षेत्रावर जाण्याचा प्रयत्न करत आहोत तिथं पोहोचू. आज हा उत्तम शुक्रवार आपणा सर्वांसाठी एक मुक्तीचा आणि शुद्धतेचा, पावित्र्याचा असा संदेश देत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आशा निर्माण करण्यासाठी प्रभू येशूनं क्रूसावर आपलं जीवन समर्पित केलं आणि म्हणूनच त्याच्या मरणामध्ये देखील आपण हा शुभ शुक्रवार साजरा करतो. त्याच्या मरणामुळंच माणसाला मुक्ती मिळाली, म्हणून सर्व ख्रिस्ती लोक हा शुभ शुक्रवार साजरा करतो. आज ह्या शुभ शुक्रवारी मी आपणा सर्वांना परमेश्वराच्या मुक्तीचा अनुभव आपल्या जीवनात विविध क्षणी विविध स्थितीमध्ये यावा म्हणून आपणा सर्वांना शुभचिंतन करतो आणि आपल्या सर्वांसाठी विशेष प्रार्थना करतो. थँक यू. गॉड ब्लेस यू.